नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर्स, कमेंट्स करणाऱ्या सर्व सबस्क्रायबर परिवाराचे कसे आहात? मजेत ना? मजेत आणि निरोगी असायलाच पाहिजे. चला तर आज आपण अळूच्या पानाची भाजी बनवूया. रात्री चण्याची डाळ आणि शेंगदाणे जे भिजवलेले ते आपण आता थोडेसे उकडून घेणार आहोत. अळूची भाजी बनवण्यासाठी मी काळे देठ असलेले अळूची पानं घेतलेली आहेत. 5-6 मिरच्या, लसूण, चणा डाळीचं पीठ, शेंगदाणे आणि चणा डाळ घेतलेली आहे. इथे मी आता हे अळूची पानं आणि ते देठ आहेत ते थोडेसे उकडून घेणार आहे. थोडीसे अळूची पानं जे आहेत ते मी चिरून घेतलेलं आहे. त्याच्याप्रमाणे चिंच आणि गूळसुद्धा मी इथे घेतलेला आहे की जेणेकरून आपली ही जी अळूची भाजी आहे आंबट गोड, चिंच आणि गूळ घातल्यानंतर आंबट गोड छान अशी होणार आहे. अळूचे देठ आणि पानं जे आहेत ते मी आता थोडेसे असे वाफवून घेणार आहे. अळूची भाजी बनवण्यासाठी मी 5-6 देठ अळूचे पानं घेतलेले ते मिक्सरमधून बारीक करून घेतलेले आहे. इथे चणा डाळ आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. चिंच आणि गुळाचं थोडंसं पाणी घेतलेलं आहे. 5-6 मिरची आणि लसणाची पेस्ट केलेली आहे. 1 चमचा मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये. लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली ती मी टाकलेली आहे याच्यामध्ये. चणा डाळ आणि शेंगदाणे घेतलेले ते मी आपण आता याच्यामध्ये टाकले. तर चणा डाळीचं पीठ टाकलेलं जेणेकरून आपली ही जी भाजी आहे अशी चिकनाची घट्ट होण्यासाठी आपण थोडंसं डाळीचं पीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत. चिंचेचं आणि गुळाचं जे पाणी केलेलं आहे ते मी आता याच्यामध्ये टाकणार आहे. आपल्याला अळूची भाजी कशी हवी आहे त्याच्याप्रमाणेच याच्यामध्ये असं थोडंसं पाणी टाकणार आहोत. अळूची भाजी झालेली आहे. तुम्ही पण करून बघा मस्त अशी अळूची भाजी. सिंपल साधी अशी अळूची भाजी भाताबरोबर खूप छान लागते. मस्त अशी आपली अळूची भाजी झालेली आहे.